ह्या आपल्याला मिळालेल्या मनुष्य शरीरावर किती लोकांचा हक्क आहे असं जेव्हा प्रश्न आला तर भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये 8 लोकांचा हक्क आहे असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याची ही ओवी आहे या ठिकाणी। अध्याय नंबर 26 ओवी नंबर 223 देव म्हणतात, या परी देहाचे जाण विभागी असती 8 जण, तेथ मी भोगता हा अभिमान, तो केवळ जाण मूर्खत्वे, देव म्हणतात या शरीरावर हे शरीर माझं आहे, त्या शरीरावरची जी ममता आहे म्हणजेच या शरीराचा जो अभिमान आपल्याला आहे त्याला म्हणतात देह अभिमान। आणि देह अभिमानामुळेच आपण विषय भोगांमध्ये अडकतो। जे काही विषय सुखांसाठी आपली धडपड चालू आहे त्या सर्व सुखांमागे हे देह अभिमान कारणीभूत असतात। आणि या देह अभिमानाचे जे वाटेकरी आहेत ते देवाने इथं 8 सांगितलेले आहेत। पहिला हक्क हा आईचा, कारण आईने आपल्या उदरामध्ये 9 महिने ठेवून त्या शरीराला जन्म दिलेला असतो, म्हणून पहिला हक्क आईचा। पण वडिलांशिवाय आई कधीच मुलाला जन्म देऊ शकत नाही, कारण वडिलांच्या वीर्यानेच आईच्या शरीरात मुलाचं शरीर तयार होतं, म्हणून दुसरा हक्क वडिलांचा, त्यानंतर हे शरीर जेव्हा पाणीग्रहण होतं म्हणजे लग्न केलं जातं तेव्हा ह्या शरीराशी एका स्त्रीचं म्हणजे पत्नीचं संबंध जुळतो आणि ती पत्नी सर्वस्व सोडून आपलं घरदार आई वडील सगळं सोडून ह्या पतीसाठी सासरी येत असते। म्हणून ह्या शरीरावर अर्धांगिनी म्हणून तिला नावच अर्धांगिनी दिलेलं आहे, त्या पत्नीचाही हक्क आहे। तिसरा हक्क पत्नीचा। चौथा हक्क जिथं आपण नोकरी करतो तो मालक आपल्याला पैसे देतो आणि त्या पगारामुळं आपल्याला त्याच्या पद्धतीने आपल्या शरीराचा वापर करावा लागतो, म्हणून चौथा हक्क त्या मालकाचाही आहे। पाचवा हक्क पशुपक्ष्यांचा, कारण हे शरीर भक्ष्य म्हणून काही पशुपक्ष्यांचंही अन्न आहे, म्हणून शरीरावर 5वा हक्क आहे पशुपक्ष्यांचा। 6वा हक्क जो आहे तो नातेवाईक मित्रमंडळी हेही हक्क गाजवतात या शरीरावर, म्हणून बंधू असेल किंवा अजून इतर नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील ह्यांचा 6वा हक्क या शरीरावर। आणि हे सर्व शेवटी माता पिता मित्रमंडळी सगळे सोयरे हे सगळे मिळून या शरीराचं दहन करतात, म्हणून अग्नी देतात, म्हणून अग्नीचा सुद्धा हक्क या शरीरावर आहे आणि तो 7वा हक्क। आणि शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा, कारण हे संपूर्ण शरीर चालवण्याचं जे काम आहे तो जीव करतो, ती जीवात्मा करते, त्याच्याशिवाय शरीर हालचाल करू शकत नाही, म्हणून 8वा हक्क हा जीवात्म्याचा हक्क आहे। अशा प्रकारे ह्या 8 लोकांचा हक्क या शरीरावर असल्यामुळे मी भोगता किंवा माझं शरीर असं म्हणणं चुकीचं आहे आणि याचा मिथ्या देह अभिमान ठेवू नको असं देव या ठिकाणी सांगत आहेत की शरीर फक्त तुझं आहे असं म्हणून त्याच्यात आसक्त होऊ नकोस, याच्यावर अनेकांचा हक्क आहे हे विसरू नको असं देव या ठिकाणी सांगत आहेत।